आजचा विषय आपला थोडासा ट्रिकी म्हणण्यापेक्षा सगळ्या लोकांना माहीत असणं हा खूप महत्त्वाचा आहे. आणि आज तुम्ही त्या फील्डमध्ये असल्यामुळे एक राईट पर्सन म्हणून आम्ही आज तुम्हाला इन्व्हाइट केलं आहे, की अ, एक राईट पर्सनच आपल्या लोकांना जागरूक करू शकतो. त्यामुळे कायदा आणि सामान्य माणूस याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं म्हणजे मॅडम हा विषय खूप मोठा आहे, विस्तृत आहे आणि याला खूप सारे पैलू आहेत. जेव्हा कायदा आपण म्हणतो, तर कायदा काय आहे? तर एक सामान्य लोकांचं जीवन जे आहे ते सुखकर होण्याकरता, एकसारखेपणा होण्याकरता त्याला त्याचे जे अधिकार आहेत, त्या अधिकाराचं तो नियोजन करू शकला पाहिजे आणि त्याच्या अधिकारावर कोणीतरी दुसऱ्यांनी घाला घालू नये. समजा तसं काही झालं, तर त्याच्या संदर्भामध्ये त्याला काहीतरी रेमेडी असायला पाहिजे, त्याच्यावर कुठलातरी उपाय असायला पाहिजे. ती ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे सगळ्यांचं जीवन सुखकर करण्याकरता आणि त्यांना जे आहे पुढे जाण्याकरताची संधी मिळण्याकरताची जी प्रक्रिया आहे आणि त्याकरताचे जे नियम आहेत, हा कायदा आहे. हा काही आज अस्तित्वात आलेला नाही, हा पूर्वापारपासून असलेला आहे. फक्त आजच्या घडीला जिथे संपूर्ण जग पुढे जातं आणि खूप सारे नवीन नवीन विषय येत आहेत, तर बऱ्याच प्रमाणामध्ये ऑलमोस्ट सगळ्या विषयांवर ते कायदे आहेत. आता जिथे सामान्य माणसाचा मुद्दा असतो, खरं म्हणजे हा कायदाचं सामान्य माणसाकरता बनलेला आहे. पण सामान्य माणूस बऱ्याच प्रमाणात त्याबद्दल अनभिज्ञ आहे आणि ही खरं म्हणजे शोकांतिका आहे. त्याचवेळी त्याच्या मनामध्ये खूप सारे गैरसमज आहेत. म्हणजे आपापसामध्ये सामान्य माणसाचा असा कयास झालेला दिसतो, की कायदा पाळण्याची काही गरज नाही. कायदा न पाळणारे हे त्यांच्याकरता आयडियल असतात. पण जेव्हा तीच परिस्थिती त्यांच्यावर येते आणि जेव्हा त्यांच्या हक्काची बाब येते, तेव्हा तो कायदा त्यांना आठवतो आणि त्यावेळी त्या कायद्याला तोडून मोडून पोलिसांच्याबद्दल त्यांचे जे गैरसमज आहे किंवा कायद्याबद्दलचे जे गैरसमज आहे, त्या माध्यमांनी त्यांना त्यांचं सोल्युशन हवं असतं. तर माझं हे म्हणणं आहे, की कायदा काय आहे? कशाकरता आहे? कोणाकरता आहे? तो सामान्यांकरताच आहे. त्याचं स्वतःचं जीवन सुखकर करण्याकरता आहे. तर त्याला तोडण्याचा विचार न करता तो का आहे, कशाकरता आहे, हे समजून घेऊन त्यानुसार वागण्याचा प्रयत्न केला, तर मला वाटतं अधिक संधी प्रत्येकाला आणि प्रत्येक सामान्याला उपलब्ध होऊ शकते. पण हा जो सामान्य माणसाला कायद्याचा जो अधिकार आहे, त्याची जागरूकता कशी करता येईल आणि त्यासाठी शासन कसं मदत करतंय? बऱ्याच लोकांनी मागल्या 2 वर्षामध्ये होणाऱ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या पण बघितल्या असेल. 2024मध्ये आपण जे 1860चा आपला कायदा होता, भारतीय दंड संहिता म्हणजे IPC. तो त्याच्या संदर्भामध्ये अशी धारणा होती की तो इंग्रजांचा कायदा आहे, तो भारतीयांना फारसा लागू होत नाही आणि ही बरेच वर्षापासूनची चाललेली प्रक्रिया होती. तर त्या संदर्भामध्ये सरकारने पूर्ण व्यवस्थितपणे अभ्यास समिती स्थापन करून त्या पूर्ण कायद्याला आपण पूर्ण अभ्यास केला, त्यातलं काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, नवीन परिस्थितीमध्ये काय टाकायला हवं, काय नको टाकायला, असा संपूर्ण अभ्यास करून भारतीय न्याय संहिता, जी भारतीयांना लागू होते, जी भारतीयांच्या संबंधात आहे आणि भारतीय विषयाशी संबंधित आणि भारतीयांशी संबंधित म्हणून त्याला नाव पण भारतीय न्याय संहिता देण्यात आलं आणि 2024मध्ये ही अस्तित्वात आली. पण त्यासोबत सरकारने त्याच्या संबंधामध्ये प्रोव्हिजन्स केले, की पूर्वी जो कायदा तुम्हाला माहिती होता की नाही ह्याबद्दल नेमकेपणाने माहीत नसलं, तरी पण हा कायदा तुम्हाला माहिती असावा, ह्याच्यामध्ये काय बदल झाले, हा कायदा तुमच्याकरता का बनवण्यात आला, ह्याच्यामध्ये तुमच्याकरता काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याकरता 2024मध्ये जेव्हा कायदा अस्तित्वात आला, त्यावेळेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण नागपुरामध्ये, प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळपास रोजच अधिकारी हे वेगवेगळ्या भागामध्ये गेले. त्यांनी हा कायदा काय आहे, ह्याच्यामध्ये तुमच्याकरता काय नवीन सुधारणा देण्यात आलेल्या आहेत, ह्याचा तुम्ही वापर कसा करू शकता, या संदर्भामध्ये बरेच वर्कशॉप घेतलेस किंवा तुम्ही म्हणता येईल तुम्हाला की नुक्कड मीटिंग घेतलेले आहेत आणि प्रत्येक भागामध्ये जाऊन हे घेतले आहे. दुर्दैवाने ह्याही संबंधामध्ये जनता जितकी जागृत असायला पाहिजे किंवा व्हायला पाहिजे ती नव्हती. कारण सरकार काहीतरी करतं म्हणजे त्याच्यामागे काहीतरी सरकारचा फायदा. फायदा असतो किंवा त्यांचे त्यांचे काहीतरी हे असतात. हा जो व्ह्यू असतो म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रशासनाकडे, पोलिसांकडे, सरकारकडे आपण समजा एक जॉन्डिस आईनी बघू, तर तसंच त्या संदर्भामध्येही कदाचित होता. त्यामुळे खूप लोकांपर्यंत आम्ही जरी पोचलेलो असलो, तरी प्रत्यक्ष ज्ञान लोकांपर्यंत किती पोचलं, ह्याबद्दल अद्याप काही स्टडी झाला नाही. त्यामुळे मी पण नेमकेपणाने बोलू शकणार नाही. पण भारतीय न्याय संहिता अस्तित्वात आल्यानंतर या संदर्भामध्ये सातत्याने प्रयत्न झाले
आणि अगदी रूट लेवलवर, अगदी प्राथमिक स्तरावर पोलीस स्टेशनच्या सगळ्या भागांमध्ये अधिकाऱ्यांनी जाऊन त्याबद्दल जागृती केलेली आहे. त्यामध्ये पब्लिक इन्व्हॉल्व होती. पब्लिकच पब्लिक म्हणजे नुक्कड मीटिंग घेण्यात येते आहे किंवा गल्लीबोळामध्ये मीटिंग घेण्यात येते आहे. त्यामध्ये स्पेसिफिकली कविताजी तुम्ही सांगू शकाल की त्यांना काय सांगण्यात आलं किंवा काय? भारतीय न्याय संहिता काय आहे, त्याच्यामध्ये तुमच्याकरता काय आहे, तुम्हाला तक्रार करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, तुमच्याजवळ आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जाणं तुम्हाला शक्य नसेल तर काय करता येईल, अशा वेगवेगळ्या ज्या नवीन प्रक्रिया आहेत ज्या तुमच्याकरता सुखकर व्हाव्या, जसं आपण म्हणतो की कस्टमर फ्रेंडली, तर त्या प्रकारे तो कायदा तुमच्याकरता कसा बनवण्यात आलेला आहे त्या संदर्भातल्या सगळ्या प्रोव्हिजन्स त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झालेला आहे. ओके. पण आता जसं म्हणतं की मोझेस मेमोनाइट्स जे आहे त्यांनी एक सिद्धांत मांडला किंवा एक वाक्य जे आहे जे आपल्या सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 1000 अपराधी जरी सुटले तरी चालेल, पण एक जो निरपराधी जो आहे तो त्याला शिक्षा होता कामा नये. बरोबर आहे. पण आजची परिस्थिती अशी आहे की पोलीस बघितले की लोक घाबरतात आणि पोलीस स्टेशनमध्ये जायलाच त्यांना भीती वाटते. असं का? सुषमा, ही काही आजची परिस्थिती नाही आहे पोलिसांच्या संदर्भामध्ये. मला असं वाटतं की तुमच्या लहानपणापासून किंवा माझ्या लहानपणापासून किंवा तुमच्या आईवडिलांच्या लहानपणापासून जी परिस्थिती आहे ती तशीच आहे. पोलिसांच्या संदर्भातले जे गैरसमज आहेत ते अधिकाधिक वाढत जातात. हा, म्हणजे अगदी दुर्दैवाने. घरात आई बाबा की हे खा ते खा नाही तर पोलीस येऊन जाईल, हां, घेऊन जाईल. हां. ओके. तर पोलीस हा तुमच्या लेकरांना घाबरवण्याकरताचा विषय नाही, पण त्याचा तुम्ही वापर त्याच स्तरावर पूर्वीपासून केला. माझ्या बालपणीच्या संस्कारामध्ये पोलीस हा बुवा ह्या अर्थाने घेतला गेलेला असेल आणि तो माझ्या संस्कारामध्ये दृढ झालेला असेल, तर मोठं झाल्यानंतर मला त्या पोलिसांबद्दल अचानक कळवळा येणं किंवा ते मला मित्र वाटणं ही शक्यता थोडी अवघड आहे. म्हणजे ते सायकोलॉजिकली आपल्या डोक्यात बसलेलं आहे त्यांच्याविषयीची एक्झॅक्टली. भीती. भीती मुलांना दाखवण्याकरता, भीती करता कोण व्यक्ती तर तो पोलीस, ही संकल्पना जोपर्यंत आईवडिलांनी बाजूला केली नाही किंवा भीतीशी पोलिसांचा संबंध जोपर्यंत तुम्ही जोडत नाही तोपर्यंत तुम्ही पोलिसांकडे जाण्याकरता उद्युक्त होणार नाही. त्याच्याशिवाय आपल्याकडे एक संकल्पना आहे की पोलिसाची आणि कोर्टाची पायरी कधी चढू नये. अर्थात त्याच्यात काही गैर आहे असं मी म्हणत नाही, पण चढूच नये असं कोणी नाही सांगितलं. चढू नये म्हणजे हा नॉर्मल नियम आहे. म्हणजे तुमच्यावर तशी परिस्थिती येऊ नये आणि देव करो तुमच्यावरती परिस्थिती खरंच येऊ नये. पण समजा आली तर चढायचं नाही असं नाही आहे ना. चढू नये हा नॉर्मल आहे. तुमच्याकडे होणारी एखादी आपत्ती हा काही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी घडणारी गोष्ट नाही आहे, ती आपत्ती आहे, ती एमर्जन्सी आहे. आणि एमर्जन्सी करता आपण देवाचा धावा करतो. देवाला रोज अगदी हे करतोच असं काही आवश्यक नाही, पण एमर्जन्सीमध्ये देवाचा धावा करतो. मग काय हरकत आहे पोलीस आणि ज्युडिशियरीला पण केलं तर? बरोबर. पण पोलीस अधिकाऱ्यांना काही वेळेला सामान्य माणसाला न्याय मिळवू द्यायला अपयशी ठरतात का? परत मी सांगेल की ही सामान्य संकल्पना आहे. पोलीस हे न्याय देण्याकरता नाही. नाहीच. न्याय देण्याकरताची प्रक्रिया वेगळी आहे. पण ती एक पहिली पायरी आहे पोलीस स्टेशनमध्ये जाणं. परत हां. मी तुमची तक्रार ऐकून घेणं, त्याशी संबंधित प्रक्रिया जी आहे, जी कायदेशीर आहे ती करणं, हे प्रत्येक पोलिसाचं कर्तव्य आहे. आणि मला वाटतं की 90% ते त्याला जागतात. मी 10% बोलणार नाही, कारण हे सगळीकडला रूल आहे. पण तो समजा त्याला तुम्ही ही अपेक्षा करता की त्यांनी न्याय द्यावं, तर तसं नाही. तुमची तक्रार ऐकून घेणं, ती तक्रार कोणत्या प्रकारामध्ये येते, त्याच्याकरता माझ्या कायद्यामध्ये काय काय उपाय दिलेले आहेत ते उपाय करणं, इतकंच पोलिसाच्या हातामध्ये आहे. पण माणसांना मदतीची अपेक्षा नक्कीच पोलिसांकडनं असते. की अगदी, आणि त्याकरता 112 सारखा नंबर उपलब्ध आहे. तुम्ही फोन केल्यानंतर 1 ते 2 मिनिटात तुमचा कॉल उचलला जातो आणि त्यानंतर पुढच्या 10 मिनिटात तुमच्यापर्यंत पोलीस येऊन पोहोचतात.